नमस्कार मित्रांनो, नाते समाजाशी या कार्यक्रमामध्ये आपलं पुनश्च एकदा स्वागत. आपल्याबरोबर आज प्रमुख अतिथी म्हणून ज्योती खानपासोळे ह्या आपल्यामध्ये उपलब्ध आहेत आणि आपल्या दिशा या फाउंडेशनची ते माहिती देतील. ज्योतिजी, आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद सर. धन्यवाद. दिशा ह्या फाउंडेशनला अमरावतीतून त्यांनी सुरुवात केली. स्वतः 30 मध्ये मुंबई येथे त्या संशोधन अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्या अधिकारी असल्यानंतर, त्यांचं काम चालू असल्यानंतर त्यांनी हा विचार केला की आपण काहीतरी वेगळं काम समाजासाठी केलं पाहिजे. कारण त्या मास्टर इन लॉ ह्या शिकलेल्या आहेत, त्या प्रॅक्टिसही करतात, परंतु त्यांचा पूर्णपणे फोकस हा दिशा या त्यांच्या संस्थेवर आहे. दिशा या संस्थेचं काम आहे गुन्हे पीडितांच्या पुनर्वसनासाठी विशेष कार्य करायचं आणि म्हणून त्या आजपर्यंत कार्यरत आहेत. त्यांच्याशी आपण या विषयावर बोलणार आहोत. ज्योतिजी, आपण हे दिशा नाव का आपण ठरवलं? सर बघा, गुन्हा ही प्रत्येकासाठी आपत्तीच असते. जसं एखादं डिझास्टर येतं, म्हणजे जशी एखादी आपत्ती येते नैसर्गिक, त्याच सारखं गुन्हा ही सुद्धा ज्या व्यक्तीविरुद्ध होतं किंवा ज्या कुटुंबाविरुद्ध होतं त्यांच्यासाठी ही एक आपत्ती असते. आणि त्याचे परिणाम हे फक्त त्या व्यक्तीवरच होत नाहीत, तर त्याच्या कुटुंबावर होतात. त्याचं आर्थिक, सामाजिक आणि संपूर्ण आयुष्य जे आहे ते उद्ध्वस्त होतं. आणि अशा उद्ध्वस्त झालेल्या गुन्ह्यामुळे उद्ध्वस्त जेव्हा आयुष्य होतं, अशा व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबाला एक दिशा दाखवली गेली पाहिजे. आणि म्हणूनच आम्ही आमच्या ह्या संस्थेचं नाव दिशा संस्था हे ठेवलं. व्हेरी गुड. आणि याचा उद्देश काय होता? या संस्थेचा उद्देश, जसं तुम्ही सांगितलं की कायद्यामध्ये आम्ही काम करणारे व्यक्ती आहोत आणि भारत हा कायद्यांचा देश आहे. कायद्यानुसारच आपलं भारत देशाचं प्रत्येक गोष्ट ही चालते. तसंच गुन्हा न्याय प्रणाली ही सुद्धा कायद्यानेच चालते. तर आमचा जो आधीचा अनुभव होता, प्रिझनर्स राईट्ससाठी आम्ही काम करायचो आणि आमच्या असं लक्षात आलं की जसं प्रिझनरला काही अधिकार आहेत, तसेच अधिकार ज्याच्या विरुद्ध गुन्हा होतो त्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबियाला असायला हवेत. म्हणूनच आमच्या दिशा संस्थेचं हे उद्देश आहे की सगळ्यांना समान न्याय आणि पुनर्वसनाची संधी मिळायला हवी. तर हे आमचं स्पेसिफिक उद्देश आहे. ज्योतिजी, मला एक सांगा की गुन्हा पीडित म्हणजे याच्यामध्ये थोडीशी आम्हाला असं क्लॅरिटी येईल, याची व्याख्या नेमकी काय? बरोबर, खूपच छान प्रश्न विचारला सर आपण. आपल्या भारत देशामध्ये जसं मी सांगितलं की प्रत्येक गोष्टीसाठी एक कायदा आहे. आणि हा जेव्हा कायदा, म्हणजे तुम्ही जर लक्षात घ्याल तर अगदी CRPC 1974 मध्ये, आत्ता 2009 मध्ये जेव्हा एक अमेंडमेंट आली 2009 मध्ये, आणि त्यामध्ये सेक्शन 2WA मध्ये 2009 साली पीडित कोणाला म्हणायचं याची छोटीशी व्याख्या करण्यात आलेली आहे. तर त्यामुळे या व्याख्यामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्याचा काही लॉस किंवा ज्याला इंजुरी झालेली आहे आणि ज्यासाठी एका दुसऱ्या व्यक्तीला चार्ज करण्यात आलेला आहे, त्याला आपण विक्टिम असं समजतो. ही झाली एक सर्वसामान्य व्याख्या जी CRPC मध्ये दिलेली आहे, जो आपला एक सबस्टॅन्शियल लॉ आहे. आता हे जे शब्द आहेत हे आपल्याला फारच कठीण वाटतील, पण तरी सुद्धा ह्या शब्दांचा थोडक्यात अर्थ समजून घेणं हे प्रत्येकासाठी खूप आवश्यक झालेलं आहे आजच्या युगात. आणि हे मेजर लॉ मध्ये जशी ही व्याख्या दिलेली आहे, तशी अनेक छोटे छोटे मायनर लॉ आहेत. जसं आता तुम्ही कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा घेतलात, मग तिथे ॲग्रिवेटेड वुमन ही विक्टिम असते. त्यानंतर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट 2012 हा जर कायदा घेतलात, तर ज्या बालकाविरुद्ध लैंगिक शोषण होतं तो विक्टिम असतो. तर ह्या विक्टिमची ही जी संज्ञा आहे ही CRPC मध्ये दिलेली आहे, तसंच ती त्या त्या कॉन्टेक्स्टनुसार त्या त्या कायद्यामध्ये बदलत जाते. ज्योतिताई, मला एक सांगा की पुनर्वसनासाठी आपण काय काय सुविधा त्यांना देतो? दिशा संस्थेअंतर्गत आम्ही अमरावती, यवतमाळ, नागपूर आणि पूर्वी पुण्यामध्ये सुद्धा काम करायचो. आणि हे जे पुनर्वसनात्मक मदत जी गुन्हा पीडितांना आम्ही करतो, त्यामध्ये सायकोसोशल सपोर्ट हा महत्वाचा भाग आहे. कारण मी जसं सांगितलं, गुन्ह्याचा परिणाम हा जितका शारीरिक दिसतो त्याच्यापेक्षा कित्येक पटीने तो मानसिक झालेला असतो. त्यामुळे सायकोसोशल सपोर्ट देणं हा एक आमची महत्वाची ऍक्टिव्हिटी आहे. दुसरं आहे, हे जे विक्टिम आहेत
त्यांचं जेव्हा पूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झालेलं असतं तर त्यांना इमर्जन्सी नीड्स खूप ज्या बरं. तात्काळ सुविधा देण्याची गरज असते. जसं म्हणजे अगदी छोट्या स्वरूपात त्यांचा किराणा जो आहे तो प्रश्न असतो, किंवा त्यांच्या घरातल्या मुलांचं शिक्षण थांबून जातं, किंवा रोजगार हा बंद पडून जातो. तर यामध्ये मदत आणि मार्गदर्शन हे आम्ही करतो. त्याचबरोबर या घरातील मुलं आणि महिला यांचं जे बंद पडलेलं शिक्षण आहे ते पुन्हा सुरू करण्याचं कार्य करतो. त्याचबरोबर लाईव्हलीहूडचा इश्यू सुद्धा आम्ही इथे हाताळतो. आणि सर्वात महत्वाचं आणि चौथं म्हणजे जे आमच्या कामाचा प्रमुख भाग आहे तो म्हणजे ऍक्सेस टू जस्टिस. जसं पोलीस स्टेशन, कोर्ट यांच्यामध्ये आपण काय करायला हवं, काय करायला नको, कशा रीतीने ज्या कायदेशीर सुविधा आहेत त्या आपण त्याचा लाभ कसा घ्यायला हवा, याबद्दल आम्ही विक्टिमला पूर्णपणे आणि त्याच्या कुटुंबियांना पूर्णपणे सपोर्ट करत असतो. आणि ऍक्सेस टू जस्टिस मध्येच ही जी महाराष्ट्र विक्टिम कॉम्पेन्सेशन स्कीम आहे, किंवा मनोधैर्य योजना आहे, किंवा इतर ज्या शासकीय स्कीम्स आहेत ज्या विक्टिमच्या पुनर्वसनामध्ये गरजेच्या आहेत आणि ज्यांचा महत्वपूर्ण रोल असू शकतो, त्यासाठी आम्ही विक्टिमला मदत करतो. खूपच छान. मला असं वाटतं की आता आपल्या सगळ्या बोलण्यातून असं जाणवलं की याच्यात कायदेशीर बाबी खूप दिसत आहेत. म्हणजे बरोबर. आणि कारण महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा सपोर्ट आहे याला, त्या स्कीमच्या अंडर येतं. तर तुम्हाला काय अशा अडचणी येतात का की तुम्ही करायला जाताय पण ते बसत नाही ते त्याच्यामध्ये, पण तुम्हाला त्यांच्यासाठी करायचं हे कार्य, तर मग त्या परिस्थितीत तुम्ही कसं हँडल करता? हे गुन्हा पीडितांचं पुनर्वसन म्हणजे एखादा गुन्हा झाल्यावर जेव्हा एखादा व्यक्ती किंवा कुटुंब प्रभावित होतं तर त्याच्या अडचणी असंख्य असतात. आणि या असंख्य अडचणींना प्रभावित झालेलं हे जे कुटुंब आहे त्यांना जेव्हा सामाजिक कार्यकर्त्याने मदत करायची असते, अशा वेळी ह्या सामाजिक कार्यकर्त्यासमोर अनेक अडचणी असतात. सर्वात महत्वाचं म्हणजे या व्यक्तींसोबत किंवा प्रभावित कुटुंबासोबत काम करत असताना आपल्याला सामाजिक कार्यकर्त्याला कायद्याची चौकट कळणं फार महत्वाचं असतं. हा झाला पहिला भाग. आणि हीच अडचण बऱ्याच जणांना येते, त्यामुळे त्यांचं योग्य पुनर्वसन होताना आपल्याला दिसत नाही. दुसरी महत्वाची अडचणीचा भाग असा आहे की एखादं कुटुंब जेव्हा प्रभावित होतं तर त्याला वन टाइम सपोर्ट करून चालत नाही, कारण ही प्रोसेस जी आहे ती थोडीशी लांबलचक चालणारी आहे. म्हणजे पुनर्वसन ही प्रक्रिया थोडीशी लांबलचक चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे या पीडितांना आपण वन टाइम सपोर्ट करून भागत नाही. तर त्याच्यासाठी सर्वात महत्वाचं प्रोलॉंग फायनान्शियल असिस्टन्स आपल्याला लागतं. कमीत कमी 1 वर्ष तरी त्या कुटुंबाला सहकार्य करणं त्या गुन्ह्याच्या प्रभावातून बाहेर येण्यासाठी हे आवश्यक असतं. 1 वर्ष लागतं. येस. तर ही महत्वाची गोष्ट आहे की याच्यामध्ये नेहमीच निधीचा तुटवडा आपल्याला लक्षात येतो. तिसरं महत्वाचं कार्य जे आहे, जे आम्ही किंवा अडचण म्हणूया आपण, की ग्रामीण भागामध्ये किंवा आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा असं बघू शकतो की जेव्हा गुन्हा होतो अजूनही आपण शारीरिक पातळीवरचे जे प्रभाव आहेत त्यांच्याच अवतीभोवती फिरत असतो. पण गुन्ह्याचे जे परिणाम त्या व्यक्तीच्या मनावर होतात, त्या कुटुंबाच्या मानसिकतेवर होतात, आणि हे परिणाम हँडल करायसाठी आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये म्हणा किंवा शहरी गरीब वस्त्यांमध्ये म्हणा, ही मेंटल हेल्थ प्रोफेशनलची प्रशिक्षित अशी फळी नसते. आणि हे मेंटल हेल्थ सपोर्ट जे आहेत किंवा सर्व्हिसेस ज्या आहेत ह्या खूप महागड्या असतात. तर त्यामुळे यांचा तुटवडा जो आहे किंवा ही जी अडचण आहे ही प्रामुख्याने आम्हाला जाणवते. ज्योतिताई, मला एक सांगा की आपण हे महाराष्ट्रात आपण आता कुठे कुठे हे काम करतो, आणि प्रामुख्याने हे शहरात जास्त आहे का आपल्याला ग्रामीण भागात आहे? आणि जर ग्रामीण भागात असेल तर मला असं वाटतं स्वतःला की त्याचे चॅलेंजेस पण मोठे असतील, तर त्याबद्दल थोडी माहिती द्या. बरोबर सर, तुम्ही अतिशय महत्वाच्या भागाला हात घातलाय याच्यामधून. तर आमचं जे डायरेक्ट विक्टिम सोबत काम चालतं ते अमरावती, यवतमाळ, नागपूर आणि पुण्यापासून आम्ही सुरुवात केली होती. पण कोविडमुळे पुण्यातलं आमचं काम जे आहे ते आम्ही स्थगित केलं. आता या कामाची सुरुवात जरी आमचं टाटा इन्स्टिट्यूट मधून काम करत असताना आम्ही ग्रामीण भागाकडे आम्ही कामाची सुरुवात केली, याचं प्रमुख कारणच हे आहे की गुन्हा जेव्हा होतो तेव्हा त्याला पुनर्वसन करण्यासाठी आपल्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांची जी खरी गरज आहे, म्हणजे नक्कीच शहरी भागातल्या विक्टिमना सुद्धा पुनर्वसनाची गरज असते, त्याबद्दल दुमत नाही. पण ग्रामीण भागामध्ये जे गुन्ह्याला बळी पडतात त्या कुटुंबाच्या पुनर्वसनाच्या अडचणी ह्या खूप वेगळ्या पातळीवरच्या असतात, मोठ्या पातळीवरच्या असतात. रोजगार नसतो, स्टिग्मा असतो, म्हणजे लोक काय म्हणतील किंवा लोकांचं जे या सगळ्याकडे बघण्याचा जो निगेटिव्ह ऍटिट्यूड आहे त्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. तिसरं महत्वाचं असं आहे
की ह्या गुन्ह्यामधून पुनर्वसित होण्यासाठी विक्टिमला त्याच्या पायावर उभं करण्याची जी गोष्ट आहे ती इथे शहरी भागांकडे सहजरित्या होताना दिसू शकते, पण ग्रामीण भागात त्याच्यासाठी खूप जास्त कार्य करावं लागतं. तर त्यामुळे आम्ही जे 1 to 1 काम करतो ते या 3 जिल्ह्यांमध्ये करतो. पण महाराष्ट्र पातळीवर ही जी आम्ही जनहित याचिकेमधून महाराष्ट्र विक्टिम कॉम्पेन्सेशन स्कीम 2014 अस्तित्वात आणली, ती मर्डरमध्ये बळी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी लागू होते. परमनंट डिसेबिलिटी, एखाद्या गुन्ह्यामध्ये कायमस्वरूपी अपंगत्व आलंय अशा व्यक्तींच्या कुटुंबासाठी आणि त्या व्यक्तीसाठी लागू होते. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे जिथे ऍसिड अटॅक झालेला आहे अशा विक्टिमच्या कुटुंबासाठी 2 लाखापर्यंत मदत ही महाराष्ट्र शासनाच्या विधी सेवा प्राधिकरणामार्फत मिळू शकते. तर ही जी स्कीम आहे जी आम्ही महाराष्ट्रात आणू शकलो, याचं संपूर्ण कार्य आमचं महाराष्ट्रात चालतं. आणि त्यासाठी सेन्सिटायझेशन आणि अवेअरनेस करण्यासाठी पोलीस विभाग, पब्लिक प्रॉसिक्युटर, ज्युडिशियल ऑफिसर्स, तसंच NGO आणि शाळा कॉलेजेसमध्ये मुळात गुन्हा घडूच नाही आपण कसं अवेअर असायला हवं, तर यासाठी आम्ही शाळा कॉलेजेसमध्ये सुद्धा अवेअरनेस कार्यक्रम राबवत असतो. या कामामध्ये मित्रांनो ज्योतिजी एकट्या नाही आहेत, तर त्यांचे मिस्टर प्रवीणजी हे सुद्धा काम करतायत. तर मला असं वाटतं की आपण आता पुढचा भाग आपण प्रवीणजींबरोबर चर्चा करूया. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, दिशा या फाउंडेशनचे दुसरे संचालक प्रवीण खानपासोळेजी आपल्यामध्ये आता उपलब्ध आहेत. त्यांच्याबद्दल आपण ही चर्चा पुन्हा सुरू ठेवूया. प्रवीणजी, आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. प्रवीणजी, आम्ही ताईंशी जत्ता आता बोललो, तर आपण एखादी केस स्टडी सांगा की एखादी घटना की त्याला तुम्ही त्या पीडितेला जेव्हा पुनर्वसनासाठी मदत करता तर काय काय अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागतं? सुरुवातीच्या काळामध्ये सर्वात गंभीर गुन्ह्यामध्ये बळी पडलेलं जे कुटुंब आहे की एका मुलीच्या 8 वर्षाच्या मुलीच्या देखत तिच्या पित्याचा खून करण्यात आला होता. त्यामुळे तिच्यावर जो मानसिक आघात झाला होता त्यामुळे संपूर्ण कुटुंब विस्कळीत झालं होतं. त्यानंतर त्याच कुटुंबातली मोठ्या मुलीचं शिक्षण हे संपूर्णपणे बंद करून त्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तिला त्यामध्ये सहभागी व्हावं लागलं होतं. त्यामुळे ती शिक्षणापासून दुरावली होती. त्यानंतर तिला जी आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी जो विलंब झाला त्यामुळे काही काळ तिचं शिक्षण थांबलं होतं. आणि त्याचबरोबर त्या मुलीच्या तिच्या बहिणीच्या मानसिक आघातामुळे जे कुटुंब विस्कळीत झालं होतं त्या केसमध्ये काम करत असताना आम्हाला विशेष श्रम घ्यावं लागले. जसं ज्योतीनी सांगितलं की आमच्याकडे भरपूर केसेस येतात, पण एका केसेसमध्ये बराच काळ आम्हाला काम करावं लागलं. मग त्या मुलीचा मानसोपचार आहे, त्यानंतर या मुलीचं शिक्षण पूर्ववत आणणे आहे, त्यासाठी कायद्याअंतर्गत जी योजना आहे त्याचा पाठपुरावा करून ते आर्थिक सहाय्य त्यांना मिळवून देणं आहे. या सगळ्या केसेसमध्ये आम्हाला भरपूर काम करावं लागतं. पण त्याचं ज्या केसमध्ये आम्ही संपूर्ण काम केल्यानंतर ज्या आर्थिक मदतीमुळं ते संपूर्ण कुटुंबाचा प्रभाव कमी झाला आणि पूर्ववत ती मुलगी जी आहे ती शिक्षणाच्या प्रवाहात आली. त्यानंतर तिला आम्ही ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यासाठी मदत केली आणि ती नोकरीवर लागली. त्यामुळे जो कुटुंबाचा जो त्या गुन्ह्याचा प्रभाव आहे तो कमी करू शकलो आणि ते कुटुंब पूर्ववत आपली त्यांची दिनचर्या सुरू करू शकलो. खूपच चांगला. प्रवीणजी, जे पीडित पुनर्वसन शासकीय योजना आहे याच्यासाठी आपण जी जनहित याचिका केली होती आणि त्याचाच रिझल्ट आला की खूप मोठ्या प्रमाणावर हे काम तुम्हाला करता आलं, तर त्याबद्दल थोडीशी माहिती आम्हाला द्या. ज्यावेळी आम्ही 2009 मध्ये काम सुरू केलं होतं तर भारतामध्ये पीडित पुनर्वसनाच्या विषयी जास्त तरतुदी नव्हत्या. आणि 2009 मध्ये ज्यावेळी पहिल्यांदा CRPC मध्ये अमेंडमेंट झालं की महाराष्ट्र शासनाने किंवा कुठल्याही शासनाने राज्य सरकारने एक नुकसान भरपाई योजना तयार करण्यात यावी. ज्यावेळी आम्ही शासन स्तरावर जेव्हा पाठपुरावा केला त्यावेळी ह्या योजना तयार झालेली नव्हती. त्यामुळे आम्हाला जनहित याचिका दाखल करावी लागली. 4 वर्ष आम्ही बरेचसे पुरावे ज्या पीडितांच्या पुनर्वसनासाठी ज्या तरतुदी नव्हत्या त्या संबंधित पुरावे आणि पीडिताची जी दुर्दशा आहे या घटनेमुळे झालेली ती माननीय उच्च न्यायालयाच्या समोर जेव्हा आणली त्यावेळी फायनली ही योजना तयार झाली. आणि या योजना महाराष्ट्र नुकसान भरपाई योजना 2014 अस्तित्वात आल्यानंतर मग त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आम्ही काम सुरू केलं. आणि त्यामध्ये सर्वात विशेष म्हणजे बऱ्याचशा योजना बनतात
पण त्याच्या निधीची उपलब्धता नसते. तर त्या याच्यामध्ये आम्ही बजेटरी प्रोव्हिजन तिथे आणू शकलो, ही सर्वात आनंदाची बाब आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेअंतर्गत जरी आम्ही अमरावती, यवतमाळ आणि नागपूरमध्ये काम करत असू, तरी या योजनेचा जो फायदा आहे महाराष्ट्रातल्या सर्व विक्टीमला होतो आहे. हे सर्वात महत्त्वाची बाब आहे. प्रवीणजी, मला एक गोष्ट सांगा की हे जे आपण आपलं कार्य करतो तर त्याच्यासाठी आपण काही शुल्क आकारतो का, आणि जर नाही तर मग कसं आपण फंड रेज करतो? सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा एक स्वयंसेवी संस्था म्हणून आम्ही काम करतो, ती नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे. म्हणजे आम्ही हे विनामूल्य सर्व सेवा त्या पीडितांना देतो. आता दुसरा प्रश्न आहे की मग आर्थिक हा प्रश्न तुमचा कसा सुटतो? बरेचदा जेव्हा प्रोफेशनल व्यावसायिक समाजकार्याची सुरुवात भारतामध्ये झाली आणि अगदी ज्ञान आणि अनुभव घेऊन अशी लोक जेव्हा समाजामध्ये काम करायला लागली, तर काही भारतातील ज्या मोठमोठ्या जे नाव आहेत कॉर्पोरेट, ज्याला तुम्हाला पण माहित आहे, जसं टाटा ट्रस्ट आहे, मारीवाला फाउंडेशन आहे, अगदी पुण्याच्या जवळ असणारं फोज फाउंडेशन आहे, फोज मार्शल फाउंडेशन आहे. तर यांनी अशी लोक सातत्याने समाजात काम करावी म्हणून त्यांना अशा इनिशिएटिव्हला आर्थिक सहकार्य देणं सुरू केलं, ज्यामधून आमच्या या कामासंदर्भात होणारा जो खर्च आहे आणि त्याला लागणारं जे काही आर्थिक म्हणजे व्यवस्था आहे, ह्या अशा फाउंडेशनद्वारे केल्या जातं. त्यामुळे आम्ही चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो आणि अनेक महाराष्ट्रातल्या अगदी ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या पीडितांपर्यंत आम्ही पोहोचू शकतो. प्रवीणजी, आता आमच्या प्रेक्षकांना असं सांगा की जर गुन्हे पीडित जर कोणी असेल तर त्यांनी आपल्याशी संपर्क कसा साधायचा, आणि दुसरे काही डोनर्स असतील की ज्यांना या कामात तुम्हाला मदत करायची आहे, त्यांनी कसा संपर्क साधायचा? तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही जिथे जिथे प्रशिक्षण घेतो, ज्यांचं म्हणजे पोलीस विभागांमार्फत प्रशिक्षण घेतो, महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातले पोलीस अधिकारी नियुक्त होतात आणि त्यांना जेव्हा प्रशिक्षण दिले जाते तर त्यांना आम्ही सर्वांना आमचे नंबर देतो की जर तुमच्याकडे पीडित आला असेल, दिवसा असो रात्री असो, केव्हाही आवश्यकता असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. त्यानंतर आम्ही जे आमचे लिटरेचर आहे किंवा वेबसाईट आहे त्यावर आमच्या कामाची संपूर्ण माहिती आहे, आमचे कॉन्टॅक्ट नंबर आहे. त्याचबरोबर तुम्ही जो प्रश्न विचारला, जर या इतक्या चांगल्या कामामध्ये जर कुणाला मदत करायची असेल तर त्यांनी वेबसाईट आणि आमचे जे गुगलवर माहिती आहे त्यामध्ये आमच्या कामाबद्दल पण माहिती आहे आणि आमचे संपर्क क्रमांक पण आहे. म्हणजे एक होईल की त्यांना एकंदरीत आमच्या कामाची रूपरेषा कळेल आणि जर त्यांना या कामामध्ये आर्थिक मदत करता येईल तर त्याद्वारे ते संपर्क साधून आम्हाला या कामामध्ये मदत करू शकतात. प्रवीणजी, आपल्या बोलण्यातून मला एक प्रश्न असा विचारावासी वाटला आता की जर पोलिसांच्या मार्फत आलं योग्य आहे, पण काही पीडित असे असतील की ज्यांचं गुन्हा कुठं नोंद झालेला नसेल, त्यांच्यावर पण अत्याचार झालेले असतील, आणि त्यांना जर तुम्हाला संपर्क साधायचा आहे किंवा आता आपण काही अशा केसेस करतोयत का, आणि त्याला मग गव्हर्नमेंटचा सपोर्ट मिळतो का? बरोबर. तर त्यासाठी आम्ही सुरुवात जी केली होती ती शासकीय यंत्रणेमार्फत, जसं पोलीस विभागामार्फत आम्ही या गुन्हा पीडितांपर्यंत पोहोचलो होतो. पण हे काम जास्त समाजाभिमुख व्हावं, लोकाभिमुख व्हावं, यासाठी आम्ही जो गाव पातळीचा पोलीस पाटील जो व्यक्ती असतो, जो गावातील सामान्य व्यक्ती आणि पोलीस यामधला दुवा असतो, तर त्यांच्या मार्फत जर गावामध्ये कुठल्याही व्यक्तीला ज्याची नोंद पोलीस स्टेशनला झाली नाही परंतु त्याच्यावर अन्याय होत आहे आणि त्याला एक कायदेविषयक मार्गदर्शन आणि मदतीची गरज आहे, त्या पोलीस पाटीलला आम्ही एकतर या सगळ्या यंत्रणेबाबत प्रशिक्षित करतो आणि जर त्याच्या आवाक्या पलीकडचं जर काम असेल तर तो संपर्क साधून अगदी सामान्य व्यक्तीला या मार्गदर्शन आणि मदतीपर्यंत पोहोचवण्याचं काम तो पोलीस पाटील करत असतो आणि त्याच्या माध्यमातून संपूर्ण सामान्य व्यक्तीपर्यंत आमच्या संस्थेची माहिती गेलेली असते. तो सहज कुणी पण आम्हाला संपर्क करू शकतो. आपल्या दिशा या संस्थेच्या भविष्यातील काय योजना आहेत? तर हा खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला आणि या माध्यमातून मला आमच्या भविष्यकालीन जे संस्थेचं विजन आहे, ज्या उद्देशाने आम्ही काम सुरू केलं होतं, एक लक्षात आलं की कुठलेही न्यायालयामध्ये जे होतात तर प्रत्येकच व्यक्तीला जस्टिस मिळेल ह्या त्याच्या दृष्टीनं जेव्हा आम्ही संपर्क साधतो तो त्याला बरेच जस्टिस वाटत नाही, ते जजमेंट होतात. परंतु त्याला न्याय मिळण्याच्या उद्देशाने
जर कुठल्याही पीडिताच्या बाबतीत जर एक जजमेंट होत असेल, निकाल होत असेल, तर त्याच्या जजमेंटमध्ये त्याच्या पुनर्वसनाचं नियोजन त्याची तरतूद त्यामध्ये असावी, ते नमूद असावं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला निर्दोष सोडत असेल किंवा एखाद्या अपराधाला शिक्षा देत असेल, ते सर्व करत असताना न्यायालयाने त्यामध्ये असणाऱ्या पीडिताच्या पुनर्वसनाचं नियोजन करावं आणि ती तशी तरतूद त्या निकालपत्रामध्ये असावी, हे आमचं मूळ उद्देश आहे आणि हा आमचा फ्युचर प्लॅन आहे आणि त्या दृष्टीनं आमची संपूर्ण वाटचाल सुरू आहे. याचा एकच परिणाम होईल की कुठलाही व्यक्ती ज्याला खरं पुनर्वसनाची गरज आहे त्याच्या न्यायापासून किंवा याच्यापासून तो वंचित राहणार नाही. आणि भविष्यात आपलं असं पण आहे की आता आपण 3 जिल्ह्यात काम करतोय, तर महाराष्ट्रभर काम करण्याची इच्छा आहे. नक्कीच, खात्रीनं आम्ही त्या दिशेनं वाटचाल करतोय. केवळ दिशाच नव्हे तर या संबंधात जर कुठल्या कानाकोपऱ्यामध्ये अशा पद्धतीचा लोक विचार करत असेल तर त्यांना सोबत घेऊन आणि या पद्धतीने आमचा अनुभवाचा जो उपयोग आहे त्यांना करून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये हे काम पोहोचवण्याचा आमचा मानस आहे. त्याचबरोबर शासकीय यंत्रणा जसं पोलीस विभाग आहे, पोलीस विभागामधील म्हणजे पोलिसातला हा माणूस असतोच, पण त्याला जर एक दृष्टी, एक लेन्स जर आपण रिहॅबिलिटेशनचा दिला, तो उत्तमरित्या काम करून म्हणजे कुठल्याही संस्थेच्या माध्यमातून न गेलेला व्यक्ती डायरेक्ट पोलिसांच्या जरी संपर्कात आला आणि त्या दृष्टीने जर पोलीस सुद्धा काम करायला लागले तर समाजातला प्रत्येक पीडित पुनर्वसनापासून वंचित राहणार नाही, हा आमचा मानस. प्रवीणजी, खूप खूप धन्यवाद. आपण आला आणि खूप चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली. मित्रांनो, भेटूया पुन्हा नाते समाजाशी या पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.